अचानक आमच्या घरात आहे ना काळ्या मुंग्या आल्या आहे, शुभ संकेत घेऊन आलेल्या आहे। अण्णा अरे कम्प्युटर खाली पण आहे का काय पण आहे सरकून थोडासा आहे बघ, किती काळ्या मुंग्यांचं वारुळ इथंच का बरं आले। ए त्यांच्या तोंडात पण काहीतरी वाटते, बापरे ते बघ कम्प्युटरच्या तिथे। अचानक आमच्या घरात आहे ना काळ्या मुंग्या आल्या आहे, शुभ संकेत घेऊन आलेल्या आहे। तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवून देऊ। आणि मी खरं आहे ना आराम करत होते, इथं सोप्यावरती शॉल घेतलेली होती, अंगावरती पडलेली होती आणि सर्वांच्या कमेंट्स पण वाचत होते। आणि आमच्या प्रियंका मॅडम आलेल्या आहे आज, कारण त्या काल आलेल्या नव्हत्या त्यामुळे त्या आज आलेल्या आहे। ए अगं मुंग्या बघ ना बाई खाली, पाय ना एवढ्या पाय ना किती वारुळ आलंय मुंग्यांचं घरामध्ये। आणि तुझ्यासाठीच अजून हे डेकोरेशन आम्ही ठेवलेलं आहे, काढलेलं नाही। म्हटलं नका प्रियंका येईपर्यंत राहून देऊ आपण, म्हणजे छान वाटेल। आवडलं का? ये ना मध्ये, ये ना बस इकडे बस। थांबून घेतलं मी। हा ये इकडे बस, सैला आणायचं ना बस। प्रियंका अचानक आली आहे, मी गाऊनवरच आहे, आराम करत होते पण तिला आता हळदी कुंकू देते आली इथं। साई तुला पण लावायचं का? जेजी बाप्पा, जेजी बाप्पा मग धर तिळगुळ देऊ का? तिळगुळ देऊ का? नाही खायचे का? अगं गोड गोड आहे, गोड गोड आहे, खा गोड गोड आहे, गोड गोड हातात घे ना, धर ना। नको एवढी बिस्किट देऊ का? बिस्किट खाते का मग? काहीच नाही, आपल्याला काही दिलं आजीने छान छान भरणी ती लोणचं टाकायला करून मीठ भरायचं, काय भरायचं याच्यामध्ये? लोणचं मीठ। भेटले। प्रियंका रात्री आली नव्हती, तिची तब्येत बरी नव्हती, बरं वाटलं का तुला? मग सर्दी झाली त्याने रात्रीचा एवढा लांबचा प्रवास करायचा सैला घेऊन, त्यामुळे मग ते आज चालली आहे। चालले आम्ही कुठे चालली? लोणारवाडी। आता हे सर्व काही डेकोरेशन आहे ना काढून घेते। प्रियंका येणार होती ना सकाळी म्हणून मी ठेवलं तसंच, कारण तिला व्हिडिओ घ्यायचा राहतो ना। तर छान आता हे सर्व काही तिळगुळ छोटे छोटे हे मडके गोळकुळे ठेवलेले होते ते काढून घेते। आणि हे सर्व काही डेकोरेशन पूजानेच बनवलेलं होतं। मी ना पार्लर मध्ये गेली होती तेव्हा तिने हे केलं। आणि ही सर्व काही ज्वेलरी ना माझीच आहे। साडी माझ्या ननंदबाईने मला दिली होती ही, तर ती साडी मी ठेवली आहे। कलर पण छान आहे, असा पिस्ता कलर आहे, पण याच्यावरचं ब्लाउज मी ना शिवलेलं नाहीये ना त्यामुळे एवढ्यात घातली नाहीये। चला तर आता ना हे सर्व काही पटापट आवरून घेते, उचलून घेते सर्व काही साहित्य। आणि तुम्हाला सर्वांना आवडलं डेकोरेशन? तुम्हाला मी इतक्यात काळ्या मुंग्या दाखवल्या, हे बघा इथपर्यंत आलंय, तिथून इकडे येत आहे, शुभ संकेत घेऊनच आलाय। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आज पण रोजच्या सारखी ना सकाळपासून घाई गडबड चालू आहे। काल हळदी कुंकू झालं, सर्वांना खूप आवडलं आणि सर्व ताईंना आहे ना माझी साडी खूप आवडली आणि ती साडी खरंच मला खूप छान दिसत होती। तर सकाळची जी काही कामं होती माझी ती तर आवरली होती, बाकीची अजून बरीच कामं आहे। पण म्हटलं चला आता स्वयंपाकाची वेळ झालेली होती आणि छान मस्त वांगी भाजली मी शेगडीवरती आणि वांग्याचं भरीत करते। राहुलला वांग्याचं भरीत खूप आवडतं आणि मी डिंगरीची भाजी करणार आहे, पण त्याला ती डिंगरीची भाजी नाही आवडत, मला तर खूप आवडते म्हणून मी आणली आणि थोडीच आणली, पाव किलो माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी बनवते। आम्हाला दोघांना पण आवडते पण मुलांना नाही आवडत। तर आता ही डिंगरी ना अशी तोडायची हाताने, अशा पद्धतीमध्ये तोडून घेते। सर्व काही पटापट तुटल्या जातात आणि जी डिंगरी तुटत नाही ना ती ना निब्बर असते, ती घ्यायची नसते। ज्या कोवळ्या कोवळ्या असतात ना त्याच घ्यायच्या। तर ह्या डिंगऱ्या ना खूप छान लागतात, या पण सीझनलाच येतात, अशा 12 महिने नसतात त्या, कधीतरी मार्केटला दिसतात। आणि गरम पाणी ठेवलेलं आहे मी, कोणी कोणी ना डायरेक्ट फोडणी पण देतं, पण डिंगरीमध्ये ना असा उग्र वास असतो त्यामुळे तो वास आहे ना भाजीमध्ये लागतो, म्हणून आमच्याकडे ना असं गरम पाण्यामध्ये थोडीशी अर्धवट आहे ना बॉईल करून घेते मी। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आता हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे आणि लसूण पण टाकला
लसूण हिरवी मिरची थोडीशी बारीक करून घेते, त्यानंतर शेंगदाणे थोडेसे ना जाडसरच वाटून घेणार आहे। तर कोणी कोणी शेंगदाणे पण घालत नाही या भाजीला, पण आमच्याकडे ना ज्या पद्धतीमध्ये करतात ना त्याच पद्धतीमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे। अशी हिरवी मिरचीची डिंगरीची भाजी मला खूप आवडते, लाल तिखट पण टाकतात पण मला तशी नाही आवडत। तर आता कढईमध्ये तेल टाकले, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, वरतून थोडीशी हळद कढीपत्ताही टाकू शकता पण मी नाही टाकला, आणि त्यामध्ये जे वाटण वाटलेले आहे ना थोडंसं जाडसर ते टाकलं, आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धवट शिजवलेल्या ज्या बॉईल केलेल्या डिंगरी ना त्या टाकल्या मी। बऱ्याच जणांना डिंगरीची भाजी आवडत नाही, पण अशा पद्धतीमध्ये तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। तर मला तर खूप आवडते। आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकलंय, कोथिंबीर पण टाकू शकता पण मी नाही टाकली। अशा साध्या सिंपल भाज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये दाखवत राहते, आणि बाकीच्या काही स्पेशल रेसिपीज असतात ज्या झटपट होणार आहेत त्या मी तुम्हाला किचन चॅनलवरती दाखवते। मस्त डिंगऱ्यांची भाजी केलेली आहे, तर हिरवी मिरची घालून आहे ना खूप भारी लागते, आणि मला आहे ना डिंगऱ्यांची भाजी खूप आवडते। खूप दिवसांनी मी ना डिंगऱ्यांची भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे। तर बऱ्याच ताईंना माहिती नसेल डिंगरीची भाजी आमच्याकडे मिळतात, तुमच्याकडे पण मिळत असतील शक्यतो, नक्कीच करून बघा, भारी लागते। सुकीच बनवायची आहे, थोडंसं पाणी शिजायला टाकलंय मी म्हणजे पटकन शिजते, कारण ना खूप भूक लागली। किती वाजले घड्याळात? एक वाजलाय। तरी मी सकाळी ना एक चपाती आणि भेंडीची भाजी खाल्ली होती, पूजाचा टिफिन बनवला, सकाळी उठल्यानंतर भेंडीची भाजी बनवली तिला। तर त्यानंतर मला भूक लागली होती, 9:30ला मी जेवली, थोडंसं खाल्लं, आणि नंतर मग व्हिडिओ एडिट करायला बसली मी। तर मला जवळपास 11:30 वाजले व्हिडिओ बनवता। तुम्हाला माझा व्हिडिओ पण लेट आला, कारण व्हिडिओ अपलोडला लावलेला होता मी। तिथून पुढे मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली। राहुलला डिंगरीची भाजी आवडत नाही म्हणून त्याला वांग्याचं भरीत बनवलं, तर त्याचं झालंय जेवण, आणि मिस्टर पण बाहेर गेले होते, ते पण आत्ताच आले। आता आम्ही दोघींना जेवण करून घेऊ। आणि कालचा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना खूप आवडला, सर्वांच्या कमेंट्स आहे ना खूप छान छान होत्या, पण मी अजून कमेंट्स काही वाचल्या नाहीये। आता मी आता मी ना माझं जेवण झाल्यानंतर आहे ना निवांत बसणारे, सर्वांच्या कमेंट्स वाचणारे, सर्वांच्या कमेंट्सला रिप्लाय देणारे, आणि रात्री ना सर्व काय आवरता बराच उशीर झाला, मला जवळपास 9:30 वाजले होते। तिथून पुढे मग स्वयंपाक बनवला। स्वयंपाकात जास्त काय बनवलं नाही, गरम गरम मस्त पिठलं बनवलं आणि चपात्या बनवल्या, आणि पूजाला बोलली की आता तू ना हॉटेलमधून एखादं भाजीचं पार्सल घेऊन ये। तर तिने पनीर बटर मसाला आणला आणि रोट्या आणल्या 4-5, तर चपात्या केलेल्या होत्या मी। मग आम्ही जेवण केल्यानंतर तुम्हाला दाखवलं असताना घराचा पसारा, तर तुम्ही पण बघितला असता, पण इतका किचन ओट्यावरती पूर्ण भांड्यांचा पसारा झालेला होता। आत्ताही पसाराच आहे, कारण अजून आवरायचं बाकी आहे। तर इतका पसारा झालेला होता, तो आवरता मला 11:30 वाजले। तिथून पुढे जेवण झालं 10 वाजता, 10:30 वाजता जेवण झालं। तिथून पुढे सगळे भांडे घासून काढले, नाश्त्याचे वगैरे सर्व काही जेवणाचे साचलेले होते, ते करता मला 11:30 वाजले। तिथून पुढे मग मी पडली, मोबाईल घेतला, पडली म्हणजे झोपली, आणि मोबाईल बघता तुमच्या काही कमेंट्स पण वाचल्या, पण रिप्लाय द्यायला मला वेळच नव्हता, आणि स्टेटस वगैरे टाकले थोडंफार। तर म्हटलं आता व्हिडिओ एडिटिंग करायला घेणं अशक्य होतं माझ्यासाठी, कारण व्हिडिओ एडिटिंगला 2-2.5 तास तरी लागतात। मग मला खूप झोप लागलेली होती, मी खूप दमलेली होती, सकाळपासून आम्ही कामच करत होतो, त्याच्यामुळे मग मी रात्री काही व्हिडिओ बनवला नाही। तो व्हिडिओ मी आज सकाळी बनवला, आणि म्हणून हे सर्व काही काम थोडं उशिरा होत चाललंय। चला आता भाजी झाली की आम्ही जेवण करून घेऊ, त्यानंतर मग बाकीचं जे काय आहे तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघत राहा। हे बघा मस्त झाली ना, सुकीच बनवली आहे, आणि डिंगरी पण छान मस्त शिजली आहे। गुड इव्हिनिंग सर्वांना। तर आता आहे ना 5 वाजत आले, बरीच काम होती। नाशिकचे सबस्क्रायबर आले होते घरी मला भेटायला, त्यांच्याशी बोलली, चहा पाणी झाला, ते गेले, आणि त्यानंतर आता घराची पुन्हा साफसफाई केली आहे, किचन ओटा वगैरे सर्व काही क्लीन केले, बराच पसारा झालेला होता। आणि ह्या ग्लासच्या बरण्या मी आणलेल्या होत्या ना मार्केटमधून, तर खूप छान आहे, सर्वांना आवडल्या।
आणि बरं झालं, बऱ्याच ताईंनी मला कमेंटमध्ये सांगितलं की पत्र्याचं जे स्टीलचं झाकण असतं ना ते घेऊ नका आणि त्याला आतून गंज लागतो, तर तेच बरोबर आहे. माझ्या पण नंतर लक्षात आलं की बरं झालं आपण याच प्लास्टिकच्या झाकणाच्या घेतल्या, कारण मी जेव्हा बरणी घेत होते ना असं वाटत होतं घेऊ की नको ऑनलाईन घेऊ की काय, पण तुमच्या जेव्हा कमेंट्स वाचल्या ना मी त्यावेळेस खरंच मला असं वाटलं की बरं झालं प्लास्टिकचं झाकण आहे. आणि हे जे झाकण आहे ना प्लास्टिकचं पण छान आहे, असं फायबर वगैरे त्याचं असं कडक आहे, मस्त आहे. तर म्हटलं चला आता चटण्या वगैरे तर करणारच आहे मी, आलं लसूण पेस्ट करून ठेवायची होती मला, तर मग आता या बरण्या सर्व काही स्वच्छ मी घासून धुवून ठेवते म्हणजे सुकतील त्या चांगल्या आणि पुठ्ठे बाहेर टाकते. आपण मार्केटमधून किचनसाठी काही वस्तू जर आणल्या ना, जी भांडी असतात ग्लासची असो प्लॅस्टिक स्टीलमध्ये आणल्यानंतर आहे ना ती घासून स्वच्छ धुवून पुसून कोरड्या कराव्या, त्यानंतरच त्यामध्ये ना काही वस्तू भरायच्या. तर बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात आणि कंपनीतून त्या तशाच तयार होऊन आलेल्या असतात शॉपमध्ये. आता ह्या बरणी बघा ना घासताना पण इझिली त्यामध्ये घासणी जाते, व्यवस्थित घासता येतात आणि छान आहे, मला आवडलं आहे. मला अशा घ्यायच्याच होत्या छोट्या छोट्या. आणि आता ह्या बरणी सर्व काही स्वच्छ अशा धुवून आणि निथळ ठेवणारे, म्हणजे त्यातलं सर्व पाणी नंतर गेल्यानंतर चांगल्या सुकू देणार आहे. एकदम अशा कोरड्या झाल्यानंतरच यामध्ये मग मी चटण्या करून ठेवणार आहे. जेव्हा मी चटण्या करेल तेव्हा तुम्हाला मी रेसिपी पण शेअर करेल मी कोणत्या कोणत्या चटण्या करणार आहे. बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आलेल्या होत्या की ताई चटणी रेसिपी पण दाखवा. आणि हा कालचा पसारा बघा, इथे ना छोट्याशा मुलीने ना हात लावले होते, कारण ते ऑइल पेंट कलर आहे ना नेमकीच लावलेली होते, ओलेच होते, सुकलेले नव्हते, कारण हे सर्व काही आमचं घाईगडबडीमध्ये झालं होतं. तर आता लहान मुलांना काही एवढं कळत नाही, तिने हात लावला मुलीने आणि तिथे भिंतीला पण तो कलर लागलाय, पण तो काही पूर्ण निघाला नाही. जितका मला काढता आला तितका मी थोडासा काढला, कारण भिंतीचा पण कलर आहे ना निघून जाईल, त्यामुळे मी जास्त काही जोर देऊन घासलं नाही ते. आणि हे नाव आहे ना सर्वांनाच खूप आवडलं, तर सर्वजण बोलले की आम्हाला पण द्या आमच्या कार्यक्रमाच्या दिवशी, तर म्हटलं घेऊन जा. तर चला आता हे सर्व काही आवडते. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की राहुल दिसला नाही, आणि मिस्टर पण बाहेर बसले होते, राहुल पण बाहेर बसले होते, दोघे मोबाईल घेऊन बाहेर बसलेले होते, कारण हळदी कुंकू म्हटलं ना घरामध्ये सर्व बायका जमलेल्या होत्या, त्यामुळे ते काही घरामध्ये बसले नाही. आणि आता आहे ना मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावते, तर बरेच जण मला विचारतील की मेहंदी कोणती आहे, तर निशाचं छोटंसं पाऊच मी त्यांना आणत असते केसांना लावायला, तर ब्लॅक कलरचं ते लावलं. आणि ते लावल्यानंतर 1 तासाने लगेच केस धुवून टाकायचे असतात, तर त्यांना तीच लागते. 2 महिन्यातून एकदा लावते मी त्यांच्या केसांना. त्यांनी आता केस कटिंग करून आलेले होते ना, तर बरेच व्हाईट दिसत आहे. आणि माझ्या केसांना पण मला मेहंदी लावायची आहे, मी आणलेली पण आहे शेहनाज, पण मला वेळच भेटत नाही आहे. आता वेळ भेटेल तेव्हा नक्कीच लावेल. बऱ्याच त्यांच्या मला कमेंट्स पण आल्या होते की ताई तुम्ही केसांना हेअर कलर करायचा होता, पण मला आहे ना वेळच भेटत नाही आहे. मेहंदी आणून महिना झाला आहे. आता मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावून झालेली होती, त्यानंतर मी कंगव्याने असं विंचरते, त्यामुळे ना प्रत्येक केसाला मेहंदी छान लागली जाते आणि केस पण काळे होतात. तर आजचा व्हिडिओ छोटाच होता, पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.